पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं. त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाळलं टेनिस, तरी तो त्याच्याच दुरण वडीतो. तो पोरग पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतो. असलंय ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांच्या चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं तर तू नीट राह. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिडिटी रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती आहे. मराठीच्या शाख होऊ नको, इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो हा निटोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर, हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्याच घराण्याच्या कासाट्यात आहे, हे ध्यानात ठेव. मग आता चंद्रकांत पाटलाला काय अक्कल रे बोंगर येते त्याचं विचारता 50 बारा. त्याला अक्कल असते ठेवलं असतं का? त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय. आता चंद्रकांत पाटलाचा आत्ता नेटोबा केला असता मी लगेच. तसा प्रश्न आहे, तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो महबारीक देण असत. हां, तो तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या, पण दिल्लीत राहायची पंचायत होईल ह्या शब्दामुळे. एका राजकारणाचे शब्द बोलावेत, पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाच्या अस्मितेत असतो मराठ्याचा. मला माहित होतं तो शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी.